पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषणाबाबत टाकवडे येथे शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत शहरातून निषेध रॅली काढून एक दिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी केलं. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पंचगंगा नदीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं की ही नदी कुरुंदवाड शहराची जीवनवाहिनी असून पिण्याचं पाणी, शेती आणि दैनंदिन गरजांसाठी तिच्यावरच अवलंबून राहावं लागतं. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायमस्वरूपी कारवाई होणं अत्यावश्यक असून त्यासाठी टाकवडे येथील आंदोलनाला सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा. यावेळी दीपक पाटील, महिपती बाबर, बाबासाहेब सावगावे, अजित देसाई, चंद्रकांत जोंग, दयानंद मालवेकर, शाहीर हवळे आदींनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उदय डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अधिकारी मनोजकुमार देसाई, अक्षय आलासे, जय कडाळे, रणजित डांगे, आयुब पट्टेकर आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसू.